पवित्र पुरुषाच्या या खुनेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सर्व हे परमेश्वरा बापाचे पुत्राचे पवित्र आत्म्याचे नावे आमेन. प्रेषितांचा विश्वास संगीतकारी प्रार्थनामध्ये करतो. बोलूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याच्या एकुलत्या पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समोरला, कुमारी मारीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवले, तो मरून पावला, त्याला पुरले, तो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करायला पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अंतःकरणाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. या बापित्या आमचा तुझा विश्वास आहे म्हणून येशू ख्रिस्ताने शिकवली प्रार्थना आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहामध्ये नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. या बापित्या आम्ही विशेष प्रार्थना करतो. फादर जेम्स डी सिल्वा त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. देवपित्याने बापित्याने त्यांना आशीर्वाद करून अभिषेक करावं, चांगलं आरोग्य मिळावं. त्याचप्रमाणे जे इतर फादर आजारी असतील किंवा जे लोक करोनाग्रस्त आहेत, जे लोक या क्षणाला ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत, ICU मध्ये आहेत, जनरल वॉर्डमध्ये आहेत, घरी आहेत, प्रार्थनेमध्ये आहेत, प्रार्थना ऐकत आहेत, अशा सर्वांवर देवाचा आशीर्वाद यावा आणि संपूर्ण त्यांना आरोग्यदान मिळावं. तर आपण विशेष प्रार्थनामध्ये करूया. नमो ही कृपा पूर्ण मरे प्रभूच्या दंतु स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. विश्वासाचा निर्माण करते प्रभू परमेश्वरा, आज आम्ही विशेष प्रार्थना करतो. जे लोक मदत करीत आहेत त्या सर्वांच्या कुटुंबावरती भरगच्च आशीर्वाद यावा. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्याला देवाने आशीर्वाद करावं, अभिषेक करावं. ज्या तुमच्या इच्छा कांच्या आहेत या सर्व आपण या प्रार्थनेमध्ये अर्पण करूया. थोडं शांत राहूया. देवाने तुम्हाला अभिषेक करावं, तुमच्या सर्व इच्छांच्या मागण्या पूर्ण कराव्या. म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभूच्या दंतु स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आपण विशेष प्रार्थना करूया. यंदाच्या वरती भरपूर लोकांना धंदा व्हावा, जे कामधंदा त्याला कामधंदा मिळावा. फॅक्टरीवरती, गाड्यावरती, बोटीवरती, धंद्यावरती देवाचा भरगच्च आशीर्वाद यावा. आपण विशेष प्रार्थना मध्ये करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या दंतु स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. बा पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. हाले मरिया. आवे मरिया. हालेलुया. हालेलुया. आपण गीत घेऊया आणि या गीतामध्ये आपण भाग घेऊया. देवपित्याने आपण पवित्र मातेने आपल्या श्री मंदिर केलावी. दर्याच्या ताऱ्या नमन तुला, स्वर्गाच्या दारा नमन तुला. दर्याच्या ताऱ्या नमन तुला, स्वर्गाच्या द्वारा नमन तुला. निष्कलंक तू संभवाली, पापा विना जीवन जगली. निष्कलंक तू संभावली, पाप विना जीवन जगली. पापी जनास तू पावली, सर्वांस झाली तू सावली. पापी जनास तू पावली, सर्वांस झाली तू
दर्याच्या ताऱ्या नमन तुला स्वर्गाच्या द्वारा नमन तुला स्वर्गाच्या द्वारा नमन तुला स्वर्गाच्या द्वारा नमन तुला स्वर्गाच्या दाऱ्या स्वर्गातील विद्या आमच्या आई वडिलांना प्रवेश आशीर्वाद प्रवेश तो पवित्र आत्मा प्रवेश ग्रहण करावा प्रवेश प्रार्थना करूया हालेलुया हालेलुया आवे मरिया आवे मरिया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. हालेलुया हालेलुया आवे मरिया आवे मरिया आपण कोणाची लेकरं आहोत देवाची होय माझ्यापर्यंत आपण देवाचे लेकरं आहोत पण आपण या गीतामध्ये कारण आपण देवाचे लेकरं देवाने आपल्याला आई वडील दिले भाऊ बहिणी मुलं बाळी दिली कारण आपण त्याची लेकरं आहोत म्हणून तर आपण या गीतामध्ये बघूया आम्ही देवाची लेकरे सर्वस्व आमचे आहे या गीतामध्ये आपण भाग घेऊया सर्वजण एकत्र त्यामुळे आपण आम्ही देवाची लेकर सर्वस्व आमचे आहे जे काही दुस्तीत जे काही सुस्तीत निर्मिती त्याची आहे जे काय दृष्टीत जे काय सृष्टीत निर्मिती त्याची आहे धन्यवाद 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 हालेलुया 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 येशू ख्रिस्ताने स्वर्गीय लोकियाला सर्वस दिले श्रीसर येशू ख्रिस्ताने स्वर्गीय लोकियांना सर्व दिले आशिष येशूच्या संगे आम्हा पित्याने केले त्याचे वारस येशूच्या संगे आम्हा पित्याने केले त्याचे वारस धन्यवाद 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 हालेलुया 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 हालेलुया
आवे मरिया. बायबल वाचण्यापूर्वीची प्रार्थना. दोन्ही आता आपण छातीवरती ठेवूया आणि माझ्या मागे बोला. हे दयापूर्ण देवा, हे दयापूर्ण देवा, तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या पवित्र आत्म्याने मला अभिषेक कर. मला अभिषेक कर. मी तुझा शब्द ऐकत असताना मी तुझा शब्द ऐकत असताना तू माझ्याशी बोलत तू आहेस. माझ्याशी बोलत आहेस. असा तुझा आवाज असा तुझा आवाज मला ऐकू येऊ दे. मला ऐकू येऊ दे. मला अशी सद्बुद्धी दे की मला अशी सद्बुद्धी दे मला की तुझा संदेश मला तुझा संदेश समजू शकेल. समजू शकेल. तुझे वचन तुझे वचन माझ्या हृदयांसाठी आनंद माझ्या हृदयांसाठी आनंद आणि माझ्या पावलांसाठी आणि माझ्या पावलांसाठी प्रकाश होऊ दे. प्रकाश होऊ दे. तुझ्या वचनानुसार तुझ्या वचनानुसार माझे जीवन उभारण्यासाठी माझे जीवन मला उभारण्यासाठी शक्ती दे. मला शक्ती दे. तुझे वचन तुझे वचन ऐकून जे परमुख मिळते परमुख मिळते. त्याने माझे मन त्याने माझे मन उल्हासित होऊ दे. उल्हासित होऊ बोल दे. प्रभू बोल. बोल प्रभू बोल. तुझा दास ऐकत आहे. तुझा दास ऐकत आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. स्तुती तुला येशू. स्तुती तुला येशू. महिमा तुला येशू. महिमा तुला येशू. गौरव तुला येशू. गौरव तुला येशू. आराधना तुला येशू. आराधना तुला येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव हालेलुया. असो. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. आपण बघणार आहोत आई वडिलांवर जी वचनं आहेत. आई बापा संबंधाची कर्तव्य काय आहेत ते आपण बघणार आहोत. चिल्ड्रन ओबे युअर पॅरेंट्स इन द एव्हरीथिंग फॉर दिस इज युअर एक्सेप्टेबल ड्युटी इन द लॉर्ड. आपण जे प्रभूचं वचन ऐकणार आहोत वाचणार आहोत. कारण प्रभूचं वचन काय सांगत आहे, मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापाच्या आज्ञा पाला. हे प्रभूला उचित आहे. हे प्रभूला काय आहे, उचित. आपण सर्वजण आज्ञा पाळणार आहोत. म्हणून आपण पाहूया बेनसिरा अध्याय 3 वचन 1 ते 16 मध्ये पाहूया काय म्हटलेलं आहे. बेनसिरा सिराक चॅप्टर 1 सिराक चॅप्टर 3 वर्स 1 to 16. सिराक चॅप्टर 3 1 to 16 ऑनवर्ड्स. बालांनो माझे ऐका. काय म्हटलं, बालांनो माझे ऐका. कारण मी तुमचा पिता आहे. कारण मी तुमचा पिता आहे. आपल्याला येशू या वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे, बालांनो माझे ऐका कारण मी तुमचा पिता आहे. येशू आपला पिता आहे. आपल्या स्वतःचे आई वडील आहेत तरी सुद्धा या वचनाद्वारे सांगत आहे कारण मी तुमचा पिता आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, मुलांनो तुमच्या कल्याणासाठी मी सांगतो तसे वागा. येशू सांगतो बाळांनो माझ्या ऐका कारण मी तुमचा पिता आहे. कशासाठी, आपल्या कल्याणासाठी. मुलांना तुमच्या कल्याणासाठी सांगतो तसे वागा. काय म्हटलेलं आहे, कशासाठी, कल्याणासाठी. आपल्याला कल्याण हवं असेल, आपलं तारण व्हावं, कल्याण व्हावं. पुन्हा आपण पुढे वाचूया काय म्हटलेलं आहे, आपल्या पित्यास मान द्यावा. आपल्या पित्यास मान द्यावा. आपल्या पित्याला आपण काय द्यायला पाहिजे, मान. आपण कधी कधी आपल्या आई वडिलांना मान देत नाही, सन्मान देत नाही. म्हणून येशू म्हणते काय म्हणतंय, आपल्या पित्यास मान द्यावा आणि आईचा हक्क मानावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. आईचा हक्क मानावा अशी कोणाची इच्छा आहे, परमेश्वराची. काय परमेश्वराची इच्छा आहे की आपल्या पित्याला आपण मान द्यायला पाहिजे आणि आपल्या आईचे हक्क मानायला पाहिजे. म्हणजे आई वडील जे काय सांगतात ते आपण पाळायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. अशी कोणाची इच्छा आहे, परमेश्वराची. मग परमेश्वराची आज्ञा आपण पाळतो का, अनेक वेळा आपण पाळत नाही. पण प्रभूच्या वचन ऐकल्यानंतर आपण निर्णय करूया की आपण हे प्रभूचं वचन आपण पाळणार आहोत, आपल्यामध्ये आत्मसात करणार आहोत, आपण त्याप्रमाणे वागणार आहोत. आपण आपल्या पित्याला मान दिला नसेल, आपल्या आईचा आपण हक्क मानलेला नसेल तर आपण मान देणार, हक्क मानणार आहोत. पुढे वाचूया काय म्हटलेलं आहे, पित्यास मान दिल्याने पापशालन होते. आपल्या वडिलांना मान दिला तर आपलं काय होतं, पापांची क्षमा होते. मग आपण पित्याला मान द्यायला पाहिजे की नाही, होय. म्हणजे आपण मान दिला तरी सुद्धा आपल्या पापांची क्षमा होत आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, आणि मातेचा सन्मान करणारा जणू धनसंचय करतो. जेव्हा मातेला आपण फक्त सन्मान करतो तरी आपल्याला धन प्राप्ती होते, धनसंचार होतो. म्हणजे भरपूर धन येणार आहे, धंद्याला बरकत येणार आहे, तुमच्या फॅक्टरीला, गाडीला, बोटीला भरपूर तुम्हाला काय धन भेटणार आहे. जेव्हा आपण आपल्या मातेचा सन्मान करतो तेव्हा आपण आपल्या आईला सन्मान दिला तर आपल्याला धन प्राप्ती होणार आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, जो आपल्या पित्याचा सन्मान करतो
त्याला त्याची मुलेबाले आनंदित करतील. जेव्हा आपण आपल्या पित्याला सन्मान करतो तेव्हा आपले मुलं बाळ आपल्याला काय करणार आहेत? आनंदी करणार आहे, दुःखी नाही, आनंदी. जेव्हा आपण पित्याला आपलं मान सन्मान देतो तेव्हा. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आणि तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. तेव्हा तो प्रार्थना म्हणजे जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार आहे तेव्हा देव परमेश्वर येशू तुमची प्रार्थना ऐकणार आहे, असं प्रभूचं वचन सांगत आहे. पित्याचा मान राखणारा दीर्घायुषी होतो. पित्याचा जेव्हा आपण मान राखतो ना आपण दीर्घायुष्य होतो. काय दीर्घायुष्य म्हणजे आपलं आयुष्य वाढतं, घटत नाही. फक्त मान दिल्याने. मग आपल्या आई वडिलांना मान द्यायला पाहिजे का? होय. तुमचं आयुष्य वाढायला पाहिजे का? मग तुमच्या पित्याला मान द्या, तुमचं आयुष्य वाढणार. काय? तुमचं आयुष्य वाढणार. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा मातेला सुख देतो. परमेश्वराच्या जेव्हा आपण आज्ञा पाळतो ना तेव्हा मातेला, पवित्र मातेला, आपल्या आईला काय देतो? सुख. जेव्हा आपण आईचं ऐकतो, त्याप्रमाणे चालतो, त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे करतो, तेव्हा मातेला, आईला आपण सुख देतो. मग आपल्या तुमच्या आईला तुम्ही सुख द्यायला पाहिजे का? होय. मग काय करायला पाहिजे? आपण आईच्या आज्ञा पाळायला पाहिजे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? परमेश्वराची भीती बाळगणारा आपल्या पित्याला मान देतो. आणि जेव्हा परमेश्वराची भीती बाळगतो ना तेव्हा आपण आपल्या आई वडिलांना, पित्याला मान देतो. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? मालाची सेवा करणाऱ्या गुलामाप्रमाणे, मालकाची सेवा करणाऱ्या गुलामाप्रमाणे तो माता पित्यांची सेवा करतो. आपण जेव्हा मालकाची सेवा करतो तशी आपण आपल्या माता पित्याची आपण सेवा करायला पाहिजे. आणि वाचेने व कृतीने पित्याचा मान राख म्हणजे तुला पित्याचा आशीर्वाद मिळेल. वाचेने कृतीने जेव्हा आपण पित्याचा मान राखणार तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे? कोणाचा आशीर्वाद? पित्याचा. आबा पित्याचा आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे. जे वाचेने कृतीने जेव्हा आपण करणार त्याप्रमाणे पित्याचा आशीर्वाद भेटणार. आपल्या पित्याचा आशीर्वाद हवा असेल ते वाचेने कृतीने आपण काय करायला पाहिजे? आई वडिलांचा, पित्याचा ऐकायला पाहिजे. पुढे काय म्हटलेलं आहे? पित्याच्या आशीर्वादाने मुलाचे घरे उभारली जातात. पित्याच्या कशाने? पित्याच्या आशीर्वादाने मुलाचे घरी उभारले जातात. घर उभारले जात आहेत. किती इम्पॉर्टंट. मग किती इम्पॉर्टंट आहे? आपण वडिलांचा श्राप घ्यायला पाहिजे का आशीर्वाद? आशीर्वाद. मग आशीर्वाद घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? वडिलांच्या, आईच्या आज्ञा पाळायला पाहिजे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आणि आईच्या शापाने घराचा पाया उखडला जातो. आणि आईच्या शापाने घराचा पाया उखडला जातो. म्हणजे आईने शाप दिला तर काय होणार? पाया, आपलं जीवन उद्ध्वस्त होणार, आपलं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणार. मग आपण काय केलं पाहिजे? आपण हे सर्व पाळायला पाहिजे. आपण हे आई वडिलांकडून वचन ऐकत असताना माझ्या प्रेमीनो, आपण हे सर्व आपण ऐकलं तर अनेक आपल्याला देवाचे आशीर्वाद भेटतील. आपण 11 वचन वाचूया. 11 वचन. पित्याच्या सन्मानामध्ये मुलाची प्रतिष्ठा असते. काय म्हणले? पित्याच्या सन्मानामध्ये मुलाची प्रतिष्ठा. म्हणजे आपण आपल्या वडिलांना मान सन्मान देतो तेव्हा आपली काय प्रतिष्ठा वाढत आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आईच्या नावाला लागलेला कालिमा म्हणजे तिच्या मुलाची अप्रतिष्ठा. म्हणजे आपल्या आईवडिलांना जो कालिमा लागला असेल, काला डाग लागला असेल, आपल्या मुलामध्ये तो चांगलं सत्कृत्य केलं तर तो निघून जाणार, तो निघणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? त्याप्रमाणे वागायला पाहिजे. आणि 12 वचन काय म्हटलेलं आहे? बाला, आपल्या पित्याच्या वृद्धपकाळात त्याचा सांभाळ कर. काय म्हणते? बाला, पित्याच्या वृद्ध काळात त्याचा सांभाळ कर. आपण पित्याचा वृद्ध काळामध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये आपल्या आई वडिलांचा सांभाळ करतो का? नाही. अनेक लोक करत नाही. ते काय करतात? धिक्कारतात. टाकलेलं आहे. माझ्याकडे अनेक लोक फोन करत आहेत आणि सांगत आहेत, ब्रदर आम्हाला आमच्या मुलाने टाकलेलं आहे. काय करा? आई वडिलांचा तिरस्कार वाटत आहे, कारण ते म्हातारे झालेले आहेत, गोताळे झालेले आहेत. हो माझ्या प्रेमानं, आपण त्याचा तिरस्कार करायला पाहिजे का? नाही. अनेक मुलं आहेत, मुली आहेत, आई वडिलांना मान सन्मान देत आहेत. आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना, जे म्हातारे असेल, गोतारे असेल, काय हरकत नाही, आपण त्याला काय करायला पाहिजे? मान सन्मान द्यायला पाहिजे. कारण बाला, आपल्या पित्याचे वृद्ध करता सांभाळ करून त्याच्या साऱ्या आयुष्यात त्याला दुःख देऊ नको. त्याच्या साऱ्या आयुष्यात, हे आयुष्य देवाने त्याला दिलेलं आहे म्हातारपणामध्ये,
त्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःख द्यायला सांगितलं पाहिजे नाही. हे आपण पुन्हा वाचूया 12 वचन. आपण सर्वजण या सिस्टरच्या मागे बोलूया. 12 वचन. बाला आपल्या पित्याच्या वृद्धकाळात त्याचा सांभाळ कर. त्याच्या साऱ्या आयुष्यात त्याला दुःख देऊ नकोस. माझ्या बहिणीला, आपण त्याच्या आयुष्यामध्ये असताना, आपण त्याच्या जीवनामध्ये असताना आपण आपल्या वडिलांना दुःख दिले का? दुःख दिलं असेल कुठेतरी पश्चाताप करा, जा तुमचा करा, क्षमा मागा, बसा शांतपणे. तुमच्या आईवडिलांना तुम्ही दुःखवलं असेल त्याच्या आयुष्यामध्ये, त्यांना क्षमा मागा. येशू तुम्हाला त्याचं प्रतिफल देणार आहे. आपण पुढे 14 वचन वाचूया. पित्याचे पालन पोषण कधीही विसरले जाणार नाही. पित्याचे पालन पोषण कधी विसरले जाणार नाही. जेव्हा आपण पित्याचं पालन पोषण करतो ना, देव म्हणतो तुम्ही कधी विसरले जाणार नाही. पुढे काय म्हटलेलं आहे? उलट तुझ्या पापपुण्याच्या शिरोबी ते जमीन धरेल जाईल. पापपुण्याच्या शिरोबी म्हणजे जेव्हा आपण पापांचं मापन करून स्वर्गराज्यामध्ये मेल्यानंतर त्याचा हिशोब दिला जाईल. आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या सत्कृत्याची आठवण आपण जेव्हा आपण जे काय आईवडिलांसाठी आता करतो ना आपल्या या पृथ्वीवरती, जेव्हा आपण मेल्यानंतर स्वर्गात जाणार तेव्हा तुमचं पापांचं आयुष्याचं मापन तोडे केलं जाणार आहे. की तुम्ही कष्ट किती त्रास सहन केलेला आहे आईवडिलांसाठी, किती मेहनत केलेली आहे. आणि 15 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? या सत्कृत्याची आठवण विफलकाली तुला हितावर ठरेल. जेव्हा आपण जे आता करणार आपल्या आईवडिलांसाठी, मेल्यानंतर स्वर्गराज्यामध्ये तुमचं त्या सत्कृत्याची आठवण केली जाईल, तेव्हा तुम्हाला समजेल की नाही, मी पृथ्वीवर असताना माझ्या आईवडिलांसाठी मी काही केलं नाही, मी मोठी चूक केलेली आहे, घोर चूक केलेली आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही आईवडिलांना मान दिला नसेल, त्याच्या आज्ञा पाळल्या नसेल, तर तुम्ही आजपासून त्याच्या आज्ञा पाळा, त्याची सेवा करा, त्यांना बघा, जे पाहिजे त्या गोष्टी द्या. कारण प्रभूचं वचन सांगते, या सत्कृत्याची आठवण विपत्काल तुला हितव ठरेल. उन्हामध्ये जसे धुके वितरावे तसे तुझे पापे वितलतील. उन्हामध्ये जेव्हा धुके, जेव्हा दव पडतो आणि ऊन आल्यानंतर ते धुकं वितलतं ना, तशा प्रकारे तुमचे पाप सुद्धा वितळणार आहेत. तुमच्या पापांची क्षमा होणार आहे. देव तुम्हाला सर्व पापांचा क्षमा करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं 16 वचन काय म्हटलेलं आहे? पित्याचा त्याग करणारा ईश्वर निंदकासारखा होय. पित्याचा त्याग करणारा ईश्वर निंदकासारखा आहे. पित्याचा त्याग करतो, आपण बोलत नाही किंवा आपण भेटत नाही, जात नाही, तेव्हा ईश्वराची आपण निंदा करतो. कोणाची? ईश्वराची निंदा करायला पाहिजे का? नाही. आपण पित्यावरती त्याग करतो ना, त्याग सोडा आणि जा, भेटा, जे पाहिजे गोष्टी ते द्या तुमच्या आई वडिलांना. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? आईचा राग ओढून घेणारा, तसाच आईचा राग ओढून घेणारा परमेश्वराचा शाप ओढून घेतो. परमेश्वराचा शाप ओढून घेतो. जेव्हा आपण आईचा राग ओढून घेतो ना, जेव्हा आपण रागावतो, बोलत नाही, जात नाही, तेव्हा काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचा शाप ओढून घेतो. माझ्या प्रेमो, मग आपण आईवरती रागावं का? नाही. रागावलं असेल, तुम्हाला वचन समजलं नसेल, तुम्हाला ठाऊक नव्हतं, ठीक आहे, आता तुम्हाला समजलेलं आहे, मग तुम्ही रागावा का आईवरती? नाही. राग ठेवावा का? नाही. जा आईकडे, जा, क्षमा मागा, सांगा आईला, आई मी चुकले, मला ठाऊक नव्हतं, हे वचन कुठे आहे, आज मला वचन समजलेलं आहे. बेनसिरा अध्याय 3 वचन 16 मध्ये म्हटलेलं आहे. आई आणि वडिलांवर महत्वाचं वचन आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे. या देवाच्या सामर्थ्याच्या प्रार्थनाच्या वतीने, पॉवर ऑफ गॉडच्या सामर्थ्याने आम्हाला वचन भेटलं. आईची कर्तव्य काय आहेत, आईला मान सन्मान, आई वडिलांना मान सन्मान कसा द्यायला पाहिजे, आई वडिलांच्या आज्ञा कशा पाळल्या पाहिजे, आणि आज्ञा पाळल्यानंतर काय होतं, आज्ञा नाही पाळल्या तर काय होतं, हे सिद्ध आणि स्पष्ट या बायबलद्वारे आम्हाला समजलेलं आहे. माझ्या प्रियो, तुम्ही घरी गेल्यानंतर बेनसिरा अध्याय 3 वचन 1 ते 16 पर्यंत तुम्ही वाचायचं आहे. तुम्हाला सर्व सत्य समजणार आहे. म्हणून आपण पुढे पाहूया. आपण नीतिसूत्रेमध्ये जाऊया. नीतिसूत्रे प्रवर्ब्स अध्याय 20 वचन 20. जो बापाला किंवा आईला श्राप देतो. काय म्हटलं? जो बापाला किंवा आईला काय देतो? श्राप. तुम्ही दिलाय का श्राप? माझ्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांना श्राप दिला असेल तर पुढे काय
प्रभू शब्द सांगितलं ऐकायचं आहे. आपण ऐकूया. त्याचा दीप माळवून त्याचा दीप मावळणार आहे आणि त्याला निबिड काळोख होईल. त्याला निबिड काळोख होणार आहे. म्हणजे आपला दीप, आपली पंथी, आपला उजेड, आपलं जीवन निबिड काळोख होणार आहे. आपल्या जीवनात प्रकाश येणार नाही. जो प्रकाश येशूने दिलेला आहे तो आपण प्रकाश हरवत आहोत, आपण गमावत आहोत. आशीर्वाद आपले निघून जाणार आहेत, सर्व ब्लेसिंग निघून जाणार आहेत. जेव्हा आपण आई वडिलांना आपण शाप देतो, आपले जीवन उद्ध्वस्त होणार आहे. मग आपल्या आई वडिलांना आपण श्राप द्यावा का नाही? माझ्या बहिणीनो, आपण ही चूक करत आहोत. कारण प्रभूचं वचन सांगितलं आहे, इफ यू कर्स फादर और मदर युअर लॅम्प विल गो आउट इन अटल डार्कनेस. आपल्या सर्व जीवनात अंधकार पसरणार आहे. माझ्या प्रियनो, बघा आपण आई वडिलांना श्राप द्यावा का नाही? आपण पुढे पाहूया. नीतिस्तुती अध्याय 1 वचन 8 ते 9 मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया. 8 ते 9. माझ्या मुला, काय म्हटलंय? माझ्या मुला. ओके. आपल्या बापाचा बोध एक. बोध ऐक. म्हणजे माझ्या मुले येशू सांगते आपल्या बापाचा बोध ऐक. म्हणजे आपला वडील जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते येशू काय सांगितलंय वचनाद्वारे ऐक. लिसन माय सन. ओके. आपल्या आईची शिस्त तोडू नको. आपल्या आईची शिस्त तोडू नको. येशू सांगितलं म्हणजे आई जी आपल्याला शिस्त शिकवत आहे, राईट मार्ग दाखवत आहे. व्हॉट एव्हर शी इज टेलिंग यू ट्रूथ टू गो इन दिस वे, वी हॅव टू फॉलो, वी हॅव टू ओबे हर कमांडमेंट्स, बिकॉज शी नेव्हर मिसगाइडेड फॉर एनीवन, एनी चाइल्ड. आपल्या आई वडील आपल्या चुकीचा मार्ग कोणाला दाखवला नाही, म्हणून आपण आईच्या वडिलांच्या आज्ञा पाळायला पाहिजे. पुढे काय म्हटलेलं आहे? कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गल्याला हार अशी आहे. तुझ्या शिराला भूषण वर हार असे आहे. म्हणजे माझ्या प्रेमनो, आपण आपल्या डोक्याला चांगला मुकुट घालणार आहोत. आपल्या आई वडिलांचं आपण ऐकलं तर. किती जण ऐकतात? जे ऐकत नसतील माझ्या प्रेमनो, तुमच्या डोक्याला मानाचा तुरा हवा असेल, आई वडिलांचं ऐका. तुम्हाला कुठेतरी चांगल्या पदावर जायचं असेल, आई वडिलांचं देवाच्या आज्ञा पाळा, देवाच्या वचनाप्रमाणे चाला. म्हणजे तुमच्या जीवनात भरपूर असे आशीर्वाद येतील. अध्याय 1 वचन 8 ते 9. आता आपण पाहूया इफिसियन्स अध्याय 6 वचन 1 ते 4. इफिशियन्स काय म्हटलं पाहूया. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. आज्ञेत राहा. काय म्हटलंय? येशू म्हणते काय म्हटलंय? पुन्हा वचन याच्या मागे बोला, शिष्टांच्या मागे बोला. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. आपल्याला आई बापाच्या आज्ञेत राहायला सांगितलेलं आहे. मग आपण स्वतःला प्रश्न विचारा की मी आई बापांच्या आज्ञेमध्ये आहे का? आई बापाच्या आज्ञा पाळतो का? जी आई वडील आपल्याला कामं सांगतात ते करतो का? आणि पुढे काय म्हटलेलं आहे? हे योग्य आहे. हे आज्ञा पाळल्यानंतर येशू म्हणते हेच योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आपला बाप आपली आई यांचा काय ऐकायला पाहिजे? मान सन्मान. असे येशूचं वचन. आपण कधी आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आई वडिलांचा मान सन्मान राखला नसेल, माझ्या प्रेमांनो, आज आपण निर्णय घेऊया, ठरवूया की मी आई वडिलांचं ऐकणार आहे, त्यांच्या आज्ञा पाळणार आहे, त्याप्रमाणे मी चालणार आहे, त्याप्रमाणे मी करणार आहे. तरच देवाचे आशीर्वाद तुम्हाला येणार आहेत. यासाठी की तुझे कल्याण व्हावे. काय म्हणजे तुझे कल्याण व्हावे. आज्ञा पाळले तर काय होणार? आपलं नुकसान होणार आहे का? कल्याण. यू विल बी सक्सेस इन युअर लाईफ बाय ओबेइंग फादर्स मदर्स कमांडमेंट. ओके. पुढे काय म्हटलेलं आहे? व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. दीर्घ आयुष्य म्हणजे तुम्हाला मरण येणार नाही. आयुष्यभर तुम्ही जिवंत राहणार, दीर्घ आयुष्य होणार तुमचं. फक्त आई वडिलांच्या आज्ञा पाळल्या तर दीर्घ आयुष्य भेटणार आहे. यू विल बी फॉर एव्हर, यू विल बी लिव्ह इन द वर्ल्ड.
फॉरएव्हर दीर्घायुष्य भेटणार आहे. होय माझ्या प्रियमित्रांनो, मग आपण आज्ञा पाळायला पाहिजे का? होय. आपण पुढे पाहूया. कलोसिकरास अध्याय 3 वचन 18 ते 21. माझ्या प्रियमित्रांनो, माझ्याकडे भरपूर आहे सांगण्यासारखं. वेळ कमी पडत आहे, मला भरपूर वेळ कमी पडत आहे. अध्याय 3 वचन 18 ते 21. स्त्रियांनो जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. आपण आपापल्या पतीच्या आपण अधीन असायला पाहिजे. कारण ते पती आणि पत्नी कोणाचे ते मुलंबाळ आहेत, त्यांचे मुलंबाळ आहेत, त्यांचे आई वडील आहेत. आई वडिलांच्या आपण अधीन राहायला पाहिजे. आणि पुढे म्हटलेलं आहे आपण पतींनो तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. पुढे वाचा. व तिच्याशी निष्ठुरतेने वागा. होय. आपण पुढे पाहूया. अनुवाद अध्याय 27 वचन 16 मध्ये जाऊया. अनुवाद 28-16 मध्ये. आपण जे चुकीचं वचन घेतलं अगोदर काय हरकत नाही, पण आपण आपले सुद्धा कोणाचे आई वडील आहेत पती पत्नींचे, आपण त्याची आज्ञा पाहायला पाहिजे. अनुवाद अध्याय 27 वचन 16 मध्ये पाहूया. जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानितो. काय? जो आपल्या आईला किंवा बापाला तुच्छ मानितो तो शापित असो. माझ्या पिनो, आपण जेव्हा आई वडिलांना तुच्छ मानणार आहोत तेव्हा आपल्याला शाप लागणार आहे. शापित असो असं म्हटलं जात आहे. मग आपण आपल्या आईला तुच्छ मानावं का? नाही. तुम्हाला शाप आहे का? तुमच्या आई वडिलांना तुम्ही तुच्छ मानणार. हो माझ्या पिनो, ही महत्वाची वचन आहेत. आपण अनुवाद अध्याय 5 वचन 16 मध्ये जाऊया. 5:16 मध्ये येशूचे वचन काय सांगत आहे? माझ्या प्रियनो, ही वचन आहेत ना, भरपूर आहेत. 5:16 अनुवाद. ड्यूटोनॉमी. तुझा देव परमेश्वर ह्यांनी तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. आपल्या बापाचा आईचा देवाने आज्ञा केल्याप्रमाणे आपण मान राखायला पाहिजे. परत सांगत आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? 16 वचन. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहणार आहेत. म्हणजे ज्या देशामध्ये देवाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये चिरकाल सदा जीवित राहणार आहे. फक्त आपण आज्ञा पाळल्या तर. आपण निर्गम मध्ये जाऊया. निर्गम अध्याय 20 वचन 12 मध्ये. 20:12 मध्ये निर्गम मध्ये जाऊया. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. त्यात तू काय? परत ते येशू म्हणत आहे हे चिरकाल राहणार आहे. आपण जेव्हा आज्ञा पाळल्यानं माझ्या प्रेमानो आपण चिरकाल सदा राहणार आहोत. आपण मत्तई मध्ये जाऊया. मत्तई अध्याय 19 वचन 19 मध्ये काय म्हटलेलं पाहूया. ऑनर युअर फादर मदर. ओके, वाचूया आपण. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा काय कर? सन्मान कर. येशूचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की तुझ्या आईचा बापाचा काय कर? सन्मान. हो माझ्या प्रिय, ही सर्व वचनं आहेत ना माझ्या प्रिय, आपल्या हृदयाला लागणारे आहेत, आपल्याला भुचकणारे आहेत. ज्या मुला मुलीने आई वडिलांनी आपल्या स्वतःच्या आई बापाचा मान सन्मान केला नाही ना त्याला ही वचनं लागणार आहे. हे सत्य आहे. हे कटू आहे परंतु सत्य आहे. ज्याने आज्ञा पाळल्या नाही ना त्याला कुठेतरी वाटणार नाही. कुठेतरी आपण या वचनाद्वारे श्राप घेणार आहोत. ज्याने आज्ञा पाळण्यासाठी देवाकडे क्षमा मागा. मेले असतील तरी सुद्धा देव तुम्हाला आशीर्वाद देणार, तुमच्या सर्व पापांची क्षमा करणार
आणि तुम्हाला अभिषेक देणार. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर सुद्धा काय सांगितलेले आहे? प्रीती कर. लव्ह युअर नेबर्स ॲज यू लव्ह युअर सेल्फ. आणि खरंच हे सत्य आहे. आपण त्याप्रमाणे केलं, त्याप्रमाणे वागलो तर देवाचा आशीर्वाद येते. आपण मार्क अध्याय 7 वचन 10 मध्ये जाऊया. मार्क 7:10 मध्ये मार्क 7:10. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख. यांचा काय राख? मान राख. मोशेने सांगितलं की आपली आई आणि बाप यांचा काय राख? मान राख. मान नाही राख असं म्हटलं नाही, मान राख. मग मी मान राखतो का? मग आई वडील काही सांगू दे, होय आपल्याला काय सांगितलंय? मान राख असं येशूचं वचन सांगत आहे. आपण बेनसीला जाऊया. बेनसीला अध्याय 7 वचन 27-28 मध्ये काय म्हटलेलं आहे? 27-28 अध्याय 7 सिराक चॅप्टर 7 वर्स 27 to 28. संपूर्ण मनाने तुझ्या पित्याला मान दे. संपूर्ण मनाने तुझ्या पित्याला काय दे? मान दे. संपूर्ण मनाने, ऑल युअर हार्ट अँड सोल लव्ह युअर फादर. आणि आईने सोसलेल्या प्रसव वेदना विसरू नको. ज्या आईने तुम्हाला जन्म दिलेला आहे ना, ज्या जन्म देत असताना जिला ते वेदना झाल्या त्या विसरू नकोस येशू म्हणत आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? त्यांनी तुला जन्म दिला आहे यांची आठवण ठेव. त्यांची आपण काय करायला पाहिजे? आठवण. ज्या आईने तुला जन्म दिला त्याची आपण आठवण करायला पाहिजे. त्यांनी सोसलेल्या कष्टाची म्हणजे वेदनाची फेड तू कशी करशील? ज्या आई वडिलांनी जन्म घेत असताना ज्या वेदना सहन केलेल्या आहेत त्याची आपण फेड करू शकतो का? नाही. ज्या आईलाच वेदना ठाऊक आहेत की तिने जन्म देत असताना तिला किती वेदना झालेली आहे, किती त्रास झालेला आहे, किती त्रास सहन तुमच्यासाठी केलेला आहे हे तिला ठाऊक आहे. त्याची परतफेड करू शकतं का? नाही. कोणी करू शकत नाही. माझ्या प्रेमानो, अनेक मुलांना त्या वेदनाची कळवळ आहे, जाणीव आहे. म्हणून ते आयुष्यभर अनेक आई वडिलांचा ते सांभाळ करत आहेत, त्यांना पोसत आहेत, त्याची सेवा करत आहेत. अशा टाईपचं मुलाचं कर्तव्य आई वडिलांचं पालन पोषण करणं, त्याच्यावर प्रेम करणं, त्याची आज्ञा पाळणं, त्याची सेवा करणं, त्याला मदत करणं, त्याला सहकार्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा त्याला पित्याचा, आईचा आशीर्वाद भेटेल. म्हणून वचन आपण ऐकलं की पित्याच्या आशीर्वादाने मुलाची घरे उघडली जातात. मग पित्याचा आपल्याला आशीर्वादाची गरज आहे. आणि आईच्या शापाने घराचा पाया उकळतो. मग आपल्याला आईचा आशीर्वाद हवा आहे की शाप आहे? शाप हवा आहे, आशीर्वाद. मग आपण काय केलं पाहिजे? आपण आईच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आपण पुढे पाहूया. निर्गम मध्ये जाऊया. निर्गम अध्याय 21 वचन 17 मध्ये जाऊया. 21-17 निर्गम. कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप दिल्या तर, कोणी आपल्या आईला किंवा बापाला शिव्याशाप दिल्या तर त्याला आवश्यक जीवे मारावे असं पूर्वी बायबल मध्ये म्हटलं आहे. आपण करू शकत नाही. आणि कोणी मारू नका. राग येत, शिव्या देत आहेत, हे पूर्वी घडायचं. माझ्या प्रेमनो, आताच्या काळामध्ये असं असतं तर सर्व आई वडील मृत्यू पावले असते. हो माझ्या प्रेमनो, आपण अशा प्रकारचं कृत्य कधी आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात न करावं. आपल्याला देवाने समजपणा द्यावा. आपण शिव्याशाप दिले असेल, जाऊन आई वडिलांकडे क्षमा मागूया. कारण ज्या आई वडिलांनी वेदना जन्म देताना जे सहन केले आहे ते तिलाच ठाऊक आहे. म्हणून त्याचं वेदना तिच्या आपल्या लक्षात ठेवून तिच्याकडे जा, क्षमा मागा, तिचं पालन पोषण करा, तिला मदत करा, ज्या गोष्टी हव्या तिला द्या. त्या आनंदाने स्वीकारेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. श्राप नव्हे तर आशीर्वाद देईल. आपण मत्तई मध्ये जाऊया. मत्तई
अध्याय 5 व्हेरी इम्पॉर्टंट, अध्याय 15 वचन 4 मध्ये मत्तई मॅथ्यू चॅप्टर 15 वर्स 4 व्हेरी इम्पॉर्टंट. आय लाईक दिस वर्ड ऑफ गॉड. कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर व आईचा काय कर, सन्मान कर. आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो, जो किंवा आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहात शिक्षा व्हावी. त्याला देहात शिक्षा व्हावी. म्हणजे आपण आई वडिलांची निंदा करतो तर त्याला देहात काय होणार आहे, शिक्षा होणार आहे. आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे, आपल्याला अडथळे येणार आहेत, आपल्याला बंधन येणार आहेत, कदाचित आपल्याला आजार येतील, आपलं आयुष्य आपली फॅमिली पुढे जाणार नाही. आपण अशा प्रकारचं केलं तर होय माझ्या नो, आपण अशा प्रकारचं जीवन जगावं का नाही. आपण 1 पीटर चॅप्टर 5 वर्स 5 तसेच तरुणांनो 1 पीटर काय सांगत आहे, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. वडिलांच्या काय राहा, तरुणांना सांगितलं अधीन राहा. म्हणजे आपण मुलाबाळाने तरुणाने आई वडिलांच्या अधीन राहायला सांगितलेलं आहे. ऑल यंगस्ट पीपल मस्ट बी ओबे देअर पॅरेंट्स. ओके. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कंबरबंद बांधा. म्हणजे नम्र होऊन आपण कंबर बांधून आपण एक दुसऱ्यांची काय करायला पाहिजे, सेवा. म्हणजेच आपल्या आई वडिलांची, आपल्या नेबर्स आहेत, मित्रमंडळी आहे, तर आपल्या प्रेमाची मदतीची गरज आहे, त्यांची आपण काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. आपण कलसीकडे जाऊया. अध्याय 3 कलशियन्स चॅप्टर 3 वर्स 20 3:20 मध्ये काय म्हटलेलं आहे, मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापांची आज्ञा पाला. आपल्या आई बापांची काय आज्ञा पाला. हेच प्रभूला संतोषकारक आहे. काय हेच प्रभूला जेव्हा आज्ञा आपण पाळणार ना, ते तेव्हा प्रभूला काय संतोषकार म्हणजे आनंद करणारं वचन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट दिस वर्ड ऑफ गॉड. ऑल दिस बेस्ड ऑन दिस माय टॉक इन दिस वर्ड ऑफ गॉड. कॉलोशियन्स चॅप्टर 3 वर्स 20 आपण जे वाचले आता नुकता, त्याच्यामध्ये आता आपण एक शेवटचं वचन वाचूया. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 19 मत्तई 5:19 मध्ये काय म्हटलेलं आहे, ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील ज्या तुम्हाला आज्ञा वचनाद्वारे सांगितलेल्या आहेत, ज्या आम्ही वचन तुम्हाला सांगितलेले सर्व या आज्ञातील काय म्हटलेलं आहे, या वचनातील या आज्ञातील एखादी रद्द करील. एखादं वचन कोणीतरी रद्द करणार तेव्हा व त्याप्रमाणे लोकांना शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. अगदी लहान. अनेक सांगतात ना, आई वडिलांचं ऐकायचं नाही, आई वडिलांना मारायचं, त्याला काही द्यायचं नाही, त्याला छल करत आहेत, त्याचं ऐकत नाही, त्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे, अन्नधान्य देत नाही, दूध टाकलेलं आहे, लक्ष देत नाही, त्याला राज्यात काय येशूचं वचन सांगते त्याला एकदम लहान बनवलं जाईल. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, पण जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. पाळील आणि शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात काय मोठ्या म्हणतील. आपण जे पाळत आहोत आणि शिकवत आहोत म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये त्या व्यक्तीचं काय प्रतिफल मोठं आहे. जेव्हा मी समजा उदाहरणार्थ मी पाळत असेल, त्याप्रमाणे चालत असेल आणि मी शिकवत आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रतिफल काय आहे माझं मोठं आहे. आपल्याला प्रतिफल मोठं व्हायला पाहिजे तर आपण काय करायला पाहिजे, त्या देवाच्या आज्ञा पाळायला पाहिजे, आई वडिलांची आज्ञा पाळायला पाहिजे, प्रभूचं वचन आपण पाळायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. आवे मरिया. माझ्या पिनो कोणातरी गुन्हा चढत आहे, भरपूर काहीतरी होत आहे आणि तुम्हाला या बंधनातून मोकळं करत आहे. कोणाच्या इथे
दुखणं आहे भरपूर, या फासल्यामध्ये येशू बरं करत आहे. कोणाचा हा खांदा भरपूर दुखत आहे, येशू स्पर्श करत आहे. कोणाची मान, या मानेमध्ये भरपूर दुखणं आहे, येशू बरं करत आहे. परंतु पोटामध्ये भरपूर ऍसिडिटी आहे, पोट दुखत आहे आणि येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. कोणाच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट होत आहे, येशू तुमच्या जीवनात चांगलं करणार आहे. येशू तुम्हाला चांगलं करणार आहे. आपण या आज्ञा पाळल्या तर देवाचे आपल्याला आशीर्वाद येणार आहे. देवाचा आशीर्वाद आपल्याला येणार आहे. माझ्या प्रेमानो, एका व्यक्तीला करोनाग्रस्त व्यक्ती आहे, येशू सांगत आहे की त्याला मी नवं जीवन देणार आहे. येशू प्रकटीकरणामध्ये काय सांगितलं? मी नवं जीवन देणार आहे. येशू त्या व्यक्तीला बरं करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. येशू सैतानी बंधन तोडत आहे. येशू सैतानी बंधन तोडत आहे. सैतानाचं बंधन आहे ते बंधन तोडत आहे. कोणाच्या जीवनात येशू चांगलं करणार आहे असा येशूचा एक संदेश आहे. या क्षणाला येशू संदेश देत आहे की मी चांगलं करणार आहे. कोणाच्या मनामध्ये भरपूर भीती आहे, येशू भीती काढत आहे. भीती काढत आहे. ऍसिडिटी, भरपूर ऍसिडिटी आहे, येशू ऍसिडिटीचं बंधन तोडत आहे. हे संपूर्ण मागे हे पाठ, संपूर्ण खांदे आखडलेले आहेत. हे वचन ऐकत असताना येशू तुम्हाला आशीर्वाद देत आहे, बरं करत आहे. भरपूर मान दुखत आहे असं करू शकत नाही, परंतु तुम्ही हलून पहा, येशूने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, बरं केलेलं आहे. कोणाच्या चेहऱ्याला भरपूर असे एलर्जी आहे, खाज होत आहे, परंतु येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. कोणाला व्यवस्थित संडास होत नाही, परंतु येशू त्या व्यक्तीला त्या बंधनातून मोकळा करत आहे. भरपूर पाणी प्या, येशू तुम्हाला संडासचा मार्ग मोकळा करत आहे. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. स्तुती तुला येशू. स्तुती तुला येशू. महिमा तुला येशू. महिमा तुला गौरव येशू. तुला येशू. गौरव तुला आराधना तुला येशू. येशू. आराधना तुला येशू. संपूर्ण शरीरामध्ये ताकद नाही अशा व्यक्तीला येशू आशीर्वाद देत आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रेमानो, आपण आई वडिलांवरून अनेक अशी वचने आपण ऐकलेली आहेत, पण आपल्या जीवनामध्ये येशू माझा मेंदपाळ आहे, येशूच आपला मेंदपाळ आहे. जसे आपले आई वडील आपल्या मुलांचं रक्षण करत आहेत, पालनपोषण करत आहेत, पण येशू माझा मेंदपाळ, आम्ही त्याचे मेंढरे आणि हिरव्या कुरणात आम्ही चालवतो. आपल्याला आई वडील आपल्याला चालवत आहेत. या गीतामध्ये टाळ्या वाजवून बघूया. टाळ्यावर आपण आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. एकत्र. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून येतो वारा, मंजूर झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून येतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कुणाला.
Thank you, Father. Thank you, Holy Spirit. Thank you, Mother Mary. Thank you, Jesus. आभार तुझे ईश्वर महिमा तुझे आराधना उपासना तुझे जीसस थैंक यू फादर थैंक यू हालेलुया स्तोत्रशीता अध्याय 3 वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे, तारण परमेश्वराच्या हातून होते. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद मी येशूच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देत आहे. इन द नेम ऑफ द फादर, इन द नेम ऑफ द सन, इन द नेम ऑफ द होली स्पिरिट. आमेन.